इथे काही चित्र मी लावलेले आहेत. एकदा सगळ्यांनी नीट बघून घ्या. इथे सगळे चित्राचा एक बंच आहे. त्या चित्राच्या बंचवरून इथे काही चित्र तुम्हाला दिसत आहेत. सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. दिसतं का सर्वांना चित्र? या चित्रामध्ये जे चित्रांचा समूह आहे, या चित्रामधून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना आणि त्यामध्ये जे सहभागी नेते आहेत, ते सहभागी नेते या संदर्भामधलं त्यांचं कार्य, आझाद हिंद सेना स्वतंत्रपणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी का स्थापन केली, वेगळा मार्ग म्हणजे गांधीजींच्या विचारधारेवरती पुढे जात जात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगळा मार्ग का अवलंब केला, याची उत्तरं तुम्हाला या चित्रामधून मित्रांनो शोधायचं आहे. त्यामुळे सर्वांनी अतिशय बारकाईनं सगळ्या चित्रावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे. मी पुन्हा एकदा सगळे चित्र मी तुम्हाला दाखवतोय आणि चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे त्या सुद्धा गोष्टी, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात की ज्या नोंद करून ठेवल्या पाहिजेत, तर तुम्ही त्यामध्ये नोंद करून ठेवू शकता. बघा, ह्या चित्रामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, या ठिकाणी मी व्हिडिओ क्लिप तुमच्या पुढे दाखवतोय. सर्वांनी अतिशय बारकाईने त्यामध्ये लक्ष द्या. ये जिंदगी है कौम की,
आपण गीत बघितलंय. या गीतामधून किंवा हे गीत कुठल्या सेनेचं होतं, गीताचा उद्देश काय होता, गीताचा उद्देश काय होता, काय गीतामधून आपल्याला कुठली प्रेरणा मिळते, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं सुद्धा आहे आणि निरीक्षण सुद्धा त्या सॉंगचं केलेलं आहे. काय त्या ह्याच्यामधून आपल्याला दिसतंय बघा, सगळ्यांनी बारकाईने विचार करा. मी ते तुमच्या पुढे आणखी एक चित्रांचा तक्ता तुमच्या पुढे मी लावतोय, तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये बघायचा आहे. सर्वांना दिसते? सर्वांनी बारकाईने बघा. यामधून आझाद हिंद सेना, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांनी स्थापन केलेली, त्यात मुख्य भूमिका असलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे आझाद हिंद सेना स्थापन केली, त्या आझाद हिंद सेनेची पार्श्वभूमी, ह्या सगळ्या गोष्टी या तक्त्यामध्ये, चित्रांच्या तक्त्यामध्ये, समूहामध्ये आपल्याला त्यामध्ये दिसत आहे. आपण आज आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी बारकाईनं त्यामध्ये निरीक्षण करायचं आहे. बघा बरं, आझाद हिंद सेना आपल्या सगळ्यांना माहित आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक नेत्यांनी भाग घेतलाय. त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहित आहे. काय सांगता येईल आपल्याला स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये थोडस क्रमाने, या 1885 पासून ते कशा प्रकारे स्वातंत्र्य चळवळ, कोणकोणते नेते, त्याबद्दल बघा. कोण मत मांडताय अगोदर? थोडस क्रमाने कोण सांगेल? पहले 1857 के बाद जो युद्ध चालू हुआ है, अलग अलग नेता लोगों का युद्ध है, जिसमें कि गांधी युद्ध भी बोल सकते हैं, और उसके बाद लोकमान्य तिलक भी है, और उसी के बीच में ही आजाद हिंद फौज जो हमने सुभाष चंद्र बोस जी का देखा है, वो वहां से स्टार्टिंग है. जैसे कि 1920 तक से वहां से चालू गांधी जी का युग बोल सकते हैं. उसके पहले का लोकमान्य तिलक, वहां से एक युग चालू है. उसके पहले ब्रिटिशर्स की सत्ताधीश में 1857 का देख सकते हैं, जब मंगल पांडे का वहां से क्रांति का विद्रोह वहां से स्टार्ट हुआ है. सरांनी पुढचा भाग सांगितला, पण चळवळीची सुरुवात कशी झाली असं कसं सांगता येईल आपल्याला? पुन्हा हा बोला. 1857 आधीच म्हणजे 1600 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले होते व्यापाराच्या दृष्टीने, परंतु त्यांचा सर्वात पहिला हा व्यापार होता. पण त्याच्यानंतर त्यांनी भारतावर राज्य करण्याचं ठरवलं त्यांनी, आणि हळूहळू एक संस्थाने त्यांनी काबीज करण्याचं ठरवलं, आणि प्रत्येक तिथल्या राजांना आपला वर्चस्व गाजवलं त्यांनी, आणि ते राज्य काबीज केलं त्यांनी. आणि ते वेगवेगळे धोरणं त्यांनी लादली, जसं की दुहेरी राज्य धोरण, परत संस्थाने खालचा करणं असं धोरण, अशी विविध धोरणे लादली. परत शेतकऱ्यांवर विविध कर त्यांनी लादले, ज्याच्यामुळे ते खूप अन्यायकारक होत गेले. आणि त्याच्यानंतरच मग तो सर्वात मोठा लढा झाला, तो 1857चा लढा झाला. आणि 1857च्या लढ्याला पण तितकं यश आलं नाही. त्याच्यानंतर म्हणजे महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, त्यांनी वेगवेगळ्या चळवळीतून इंग्रजांविरुद्ध लढायचं ठरवलं, जसं की चले जाव चळवळ, असहकार चळवळ, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झालं, त्यामध्ये परत छोडो भारत चळवळ, अशा विविध चळवळी झाल्या. परंतु
ऍक्च्युली याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तितकंच यश येत नव्हतं. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली. बरोबर. हा, तुम्हाला काय बोलायचंय? सर, मॅडमनी सांगितलं ते उत्तर बरोबर होतं की जेवढ्या मॅडमनी चळवळी सांगितल्या त्या चळवळीचा भाग बरोबर होता. पण इंग्रजांचं आपल्याला वर्चस्व वाढायला लागले की त्यांनी शेतकऱ्याकडून कच्चा माल विकत घेऊन तोच दाम वृत्तीने भारतात येऊन ते आपल्याला परत विकायचे प्रयत्न होते की जसं कापडाचे कच्चा माल तो आपल्याकडून घ्यायचे पण तो परत ना वृत्तीने आपल्याला परत विकायचे. म्हणजे या सगळ्यामुळे असंतोषाचं वातावरण निर्माण होऊन कोणत्याची भावना निर्माण झाली आपल्या मनात की पहिलं तर परदेशी मालाचा बहिष्कार, त्यानंतर बोस्टन टी पार्टी म्हणजे ना परदेशी चहा घ्यायचं नाही. बोस्टन टी पार्टी भारताची नाही, अमेरिकेची बोस्टन टी पार्टी असं म्हणजे तिथून म्हणजे जसं आता हल्ली आता आपल्या इकडे चहाची मळे झाल्यात पण माझ्या माहितीप्रमाणे की जेव्हा ती परदेशी माल आला तो परदेशी माल आपल्या भारतात येऊ द्यायचा नाही. तो माल तिथल्या समुद्रातून उतरला तो चहाचे जे काही पेटे असतील ते त्यांनी समुद्रात ठेवल्या म्हणजे टाकून सोडल्या. त्याला मी बहुतेक करून बोस्टन टी पार्टी चळवळ अशी ती म्हणजे माझ्या वाचण्यात आहे होतं म्हणजे 100% नाही पण एक 30-40% असं कुठेतरी मी वाचलेले. पण या सगळ्या परदेशी मालावर बहिष्कार आणि आपला माल त्यांनी दामदुपटीने विकत घेतात आणि काय कच्चा माल कमी किमतीने विकत घेऊन पक्का माल आपल्याला डबल किमतीने विकतात. कापड झालं, नीळ झालं, चहाचे उद्योग झाले, हे सगळ्याचे असं फिरीचा बाजार करून या सगळ्यांच्या विरोधात चळवळ सुरू झाली. 1857 नंतर मंगल पांडे वगैरे जे सरांनी म्हटलं त्याची यादी सर की असं म्हणलं जाते की सुभाषचंद्र बोस यांनी असहकार नावाची चळवळ स्थापन केली. यामध्ये महिला, तरुण, मध्यमवर्गीय म्हणजे मध्यमवयीन सगळे असे यामध्ये सामील होते, सहभाग होते. की त्यातले एक होते की जे चष्मा घातलेले सर की शक्यतो असं वाटतं की यांचं नाव ताराबाई आहे कारण मी वाचण्यात आलेलं आहे यांचं पण. त्यांचं नाव आहे ताराबाई, लक्ष्मीबाई का ताराबाई असं काहीतरी त्यांचं नाव आहे. आणि या सर्वातून सुभाषचंद्र बोस जेव्हा चळवळ सुरू केली ती चळवळ आपल्या भारतात पकडली आणि भारतात चळवळ जेव्हा ती घट्ट झाली ती चळवळ घट्ट झाल्यानंतर की त्यांच्या बंधूंना म्हणजे रासबिहारी बोस यांना इंग्रजांनी कैद करून ठेवलं की ते जर्मनीला मदत मागण्यासाठी समुद्रमार्गे जर्मनीला मदतीसाठी पुढे गेले. त्यातून परदेशात सुराहून सुद्धा त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम अखंडरित्या चालू ठेवलं आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा आलेलं आहे. बस एक दोन गोष्टी त्याच्यामधल्या थोडीशी दुरुस्त्या किंवा करेक्शन करून घ्या. एक बोस्टन टी पार्टीचा जो संबंध आहे तो अमेरिकेशी संबंध आहे. अमेरिकन राज्यकारात बोस्टन टी पार्टी झाली तुम्ही सांगताय तो बरोबरच आहे की चहाचे हे पण त्याचा संबंध आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी नाही, त्याचा संबंध अमेरिकन राज्यक्रांतीशी संबंध आहे. हा एक भाग. दुसरा भाग असहकार चळवळ ज्यांनी सुरू केलेली नाही ती महात्मा गांधींनी सुरू केलेली आहे. बरोबर. हा एक भाग. म्हणजे बाकी सगळे मुद्दे बरोबर होते पण दोन ज्या थोड्याशा म्हणजे हे होऊ नये यासाठी मी केला. बरोबर. ज्यावेळेस की इंग्रज आपल्या भारतात आले त्यावेळेस त्यांच्याकडून जे आपल्या लोकांचं शोषण झालं त्याला एक वाचा फोडण्याचं काम त्यावेळेचे जे गोपाळकृष्ण गोखले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, त्याचबरोबर इतर जे आपले क्रांतिकारी असतील किंवा लेखक साहित्यिक जे होते त्यांनी आपल्या साहित्यातून वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचं काम केलं. त्यानंतर ज्यावेळेस त्यानंतर महात्मा गांधीजींचं भारतात आगमन झालं. त्यानंतर त्यांनी मग अहिंसावादी चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी तिथून एक म्हणजे प्रेमळ जे असं चळवळी असतील की त्या माध्यमातून उपोषण त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. मग त्यानंतर मग जे आपले लोकमान्य टिळक असतील आणि हे होते जे जहालमतवादी गटाचे विचारांचे होते आणि गोपाळ गणेश आगरकर होते मवाळ विचारवादी होते. मग यांच्यामध्ये जे मतभेद झाले आणि त्यातून की मग एक जहालमतवादी गट असा आला की ज्याने असं क्रांतिकारी विचारांचं होतं तो की जो आपला हक्क मिळत नाही तो फक्त आपण म्हणजे उपोषण करून हे म्हणजे मिळवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक मोठे काही मार्ग निवडावे लागतील. माझा एक गट उदयास आला 1920 नंतर. मग तो पूर्ण काळ आपण गांधीवादी विचारांचं म्हणतो की त्या ठिकाणी फक्त की अहिंसावादी विचारांनी आपण की इंग्रजांचा प्रतिकार करत होतो, आपलं स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग त्यानंतर मग ज्यावेळेस सुखनेताजी सुभाषचंद्र बोस असतील
मग यांचं काही की म्हणजे यापूर्वी काही की त्या माहितीनुसार की ते गांधीजींचे काही की जवळचे शिष्य होते, परंतु त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे काही की नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नंतर मग ह्याची स्थापना आझाद हिंद सेनेची स्थापना करायचा विचार केला आणि त्यानंतर मग त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. मग अशा आपण एक व्हिडिओ बघितला होता, तो म्हणजे की आझाद हिंद सेनेची परेडचा तो व्हिडिओ होता. त्याच्यातून देशभक्ती आणि देशत्याग म्हणजे देशासाठी आपण काय त्याग करायला पाहिजे ते आपल्याला दिसून आलं. आणि मग त्यांनी जी सेना होती त्याचं पथकाचं काम होतं ते लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलं होतं. मग अशा प्रकारे देशभक्तीची भावना आणि देशासाठी की आवाज स्वातंत्र्यासाठी आवाज उठवण्याचं काम केलं. ओके, स्वातंत्र्याची चळवळ कशी उभारली आपण बघितलं. अगदी 1920 पासून ते अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947 चा कालखंड आपल्याला बघितला. पण जेव्हा त्याच दरम्यान युरोपामध्ये एक वॉर सुरू झाला, युरोपामध्ये एक वॉर किंवा युद्ध ज्याला महायुद्ध ज्याला आपल्याला म्हणता येईल ते महायुद्ध सुरू झालं आणि त्या महायुद्धाच्या दरम्यान काही घडामोडी भारतामध्ये घडल्या आणि त्या घडामोडीमधून भारतीय नेते जे आहेत की दोन याच्यामध्ये विचारामध्ये विभागले गेले. दोन थॉट प्रोसेस. अल्टिमेट एम एकच होतं, अंतिम ध्येय भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच होतं. पण एक विचार असा होता की आपण भारतीयांवरती दबाव आणून आपण स्वातंत्र्य मिळवूया आणि दुसरा गट असा होता की त्यांचे दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण ब्रिटिशांचे जे काही शत्रू असतील त्यांच्या मित्रांची मदत घेऊन आपण भारत मातेला स्वातंत्र्य करूया. अशा प्रकारचे दोन विचार त्यामध्ये आपल्याला दिसतात. पण असे दोन विचार का पडले असतील बरं? कारण आपण बघतोय की भारतीय स्वातंत्र्य चळवळ 1885 पासून सुरू झालेली आहे संघटितपणे. त्याच्या अगोदर पण सुरू झालेलीच होती, पण संघटितपणे 1885 पासून सुरू झाली आणि ती जवळजवळ 1940 पर्यंत 40-42 पर्यंत म्हणजे हरिपुरा आणि त्रिपुरा इथे जी अधिवेशनं झाली तिथपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक होती, एकसंघ होती. पण त्यानंतर मात्र राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन वैचारिक दृष्टिकोनातून दोन फळी पडल्या. का पडल्या असतील असे? का वाटलं असेल नेताजी सुभाषचंद्र बोसला की आपण वेगळा मार्ग पत्करला पाहिजे, किंवा का गांधीजींना वाटलं असेल की आपण हा मार्ग स्वीकारला पाहिजे? बाकीचे विद्यार्थी बोला. दिव्यमे मॅडम तेच विद्यार्थी बोलू नका, वेगळे विद्यार्थी बोला. आणि फार नाही, जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये करायचा. चला उभं राहा. का असं वाटलं असेल? स्वातंत्र्य मिळवून देण्याचे अल्टिमेट एम सगळ्यांचंच होतं, पण मार्ग वेगवेगळे का झाले असावे किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस वेगळ्या मार्गाचा का अवलंब करावा असं त्यांना वाटलं असेल? हा सांगा. महात्मा गांधीजींचं जे तत्व होतं म्हणजे ते अहिंसावादी होते आणि त्यांना पण म्हणजे स्वातंत्र्य मिळवून द्यायचंच होतं, पण त्यांचं हा हेतू होता म्हणजे उद्देश असा होता की आपण कोणत्याही म्हणजे जीवाची हिंसा करायची नाही, तर अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा त्यांचा हे होता आणि त्याच मार्गाने आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असं त्यांचा एक उद्देश होता. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जे होते जसं की तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की ते गांधीजींचे शिष्य होते, त्यानंतर त्यांच्यामध्ये जे वैचारिक मतभेद झाले किंवा म्हणजे मला असं वाटतं की त्यामुळे ते वेगळे झाले, म्हणजे गांधीजींचा अहिंसेचा मार्ग होता त्यामुळे. बरोबर, इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजतं की दोन मार्ग झाले. ओके, गांधीजी प्रयत्न चालूच होते, त्यांचा मार्ग चालूच होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मार्ग सुद्धा त्यांनी स्पष्टपणे पत्करलेला होता. इथपर्यंत आपल्याला ठीक. पुढे जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस काय केले म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे हे एम होतच, पण ह्या याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसतात. थोडस क्रमाने नेताजी सुभाषचंद्र यांनी वेगळा मार्ग पत्करला आणि त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली रासबिहारी बोस यांच्या मदतीने. आधी जपानमध्ये रासबिहारी बोस होतेच आणि त्यांच्या मदतीनं त्यांनी ती आझाद हिंद सेना स्थापन केली आणि त्याचे प्रमुख म्हणून जी पुरुषांची पलटण होती त्याचे प्रमुख म्हणून कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस. पण त्याचे खरे संस्थापक म्हणजे रासबिहारी.
कारण रासबिहारी बोस हे त्यांना छुप्या मार्गाने मदत करत होते. म्हणजे देशाबाहेर राहून इतर देशांची, इतर भारतावर असलेले लोक, जे प्रेमी लोक आहेत, मग आर्थिक मदत असेल, जी मदत आहे ती मदत मिळवून देण्याचं काम रासबिहारी, म्हणजे पडद्या मागची भूमिका ज्याला आपण म्हणूया ती रासबिहारी बोसची होती. पण पडद्याच्या पुढची जी भूमिका होती ती भूमिका नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती. आणि त्याचे प्रमुख जे होते ते सुभाषचंद्र बोस हे त्याचे प्रमुख होते तसे बघितलं तर. आणि महिलांचा सुद्धा सहभाग वाढला पाहिजे आझादी सेनेमध्ये, कारण स्वातंत्र्य ही काही एका पुरुषाची किंवा याची जबाबदारी नाहीये, ती सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा काही वेगळे प्रयत्न सुद्धा आझादी सेनेमध्ये झालेले होते की महिलांची सुद्धा एक पलटण असली पाहिजे. कोणा इथं चित्र दिसतंय कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे त्या महिलांची जी फलटण होती त्या फलटणचे त्या प्रमुख होत्या. म्हणजे त्या पूर्ण महिलांना, म्हणजे जे जे आझादी सेनेमध्ये येऊ इच्छितात त्यांना एकत्र करून त्यांची एक वेगळी तुकडी ज्याला आपण म्हणूया ती तुकडी त्यांनी केलेली आपल्याला त्यामध्ये दिसतोय. जणू आझादी सेनेमध्ये त्यांनी जसे एखाद्या देशाचं हे असतं, म्हणजे फलटण असते, सैन्य असतं, अशा प्रकारची मिलिटरी त्यांनी उभारलेली होती. बघा मिलिटरी मध्ये काय काय लागतं, ध्वज लागतो, त्याचं निशाण लागतं, त्यांचं मेन विजन लागतं, बरोबर. पण तसं आझादी सेनेचं काय होतं का बरोबर, याच्यामध्ये काय दिसतो तुम्हाला? कारण मिलिटरी म्हणले बघा आपल्या लोगो लागतो त्यांचा, तसं आझादी सेनेचं काय दिसतं आपल्या याच्यामध्ये? ध्वज. मला कोण सांगेल आझादी सेना म्हटलं की त्याचं ब्रीदवाक्य काय होतं, त्यांचं घोषवाक्य काय होतं, त्यांचं अन्य बाकीचे ज्या काही सिम्बॉल ज्याला आपण म्हणूया ते सिम्बॉल. कारण मिलिटरी म्हटले की काही ना काही त्यांचा एक सिम्बॉलिक हे असतं, तसा कॅशुअल मिलिटरी म्हणून त्याला. पण त्यासाठी त्यांनी कोणाची मदत घ्या, कारण एका दिवसातून कोणी मिलिटरी स्थापन करू शकत नाही, त्याला काहीतरी पैसा लागतो, पगार द्यावा लागतो, बाकी सगळ्या गोष्टी त्यांना शस्त्रास्त्र लागतात. तर मिलिटरी किंवा एखादी फलटण उभा करणं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे का ते नाहीये. काय काय केलं असं त्यांनी त्यासाठी? तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस त्या काळामध्ये ICS परीक्षा पास झालेले, म्हणजे जे काही 2-4 लोक इंडियामधले होते भारतातले, त्यातले हे एकमेव होते जी पहिल्या प्रयत्नामध्ये ICS परीक्षा म्हणजे आताची IAS, पण त्यांनी IAS चा त्याग केला. का त्याग केला? बघा आज जर कोणाला IAS जर मिळत असेल तर सोडेल का तुम्ही? भारताचीच नाही तर ब्रिटिशांची परीक्षा पास झालेली होती ICS. त्यांना सेवेमध्ये राहून सुद्धा भारताला स्वातंत्र्य करून देण्यासाठी प्रयत्न करता आले असते, पण त्यांनी तसं केलेलं नाही. का केलं नाही तसं? तेव्हा एक शपथ घ्यावी लागत असेल, आता सुद्धा शपथ घ्यावी लागते, आता सुद्धा शपथ घ्यावी लागते. ती शपथ भारत भूमीला स्मरून शपथ घ्यावी लागते, पण तेव्हा ब्रिटिश राणीला स्मरून शपथ घ्यावी लागत असे. नेताजी सुभाषचंद्र म्हणले मी तशी प्रार्थना शपथ घेणार नाही, मी भारत मातेला स्मरूनच मी शपथ घेतो, मी ब्रिटिश राणीला किंवा ब्रिटिश राजाला स्मरून मी त्याच्यापुढे नतमस्तक होणार नाही. प्रसंगी मला राजीनामा देण्याची वेळ आली तरी आली. एवढा मोठा त्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी फक्त एका वाक्यासाठी, म्हणजे म्हणायला वाक्य होतं, पण मी माझा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, मी ब्रिटिश यांच्यापुढे नतमस्तक होणार नाही, मी जे नतमस्तक जर व्हायचं असेल तर मी भारत भूमीच्या पुढेच नतमस्तक होईल, मी अन्य कोणापुढे नतमस्तक होणार नाही. इतका बाणा त्यांचा ग्रंथ होता. अशा एका महान व्यक्तिमत्वानं ह्यासाठी एखादी फलटण उभा करणे, सेना उभा करणे, यासाठी जे जे सेनेसाठी लागतं त्यातील त्यांनी उभारलेलं
होतं. बघा बरं काय काय लागतं सेना म्हटलं की मला एका एकाने सांगायचा म्हणजे सामूहिक उत्तर नको आहे, कॉमन आन्सर नको आहे. हा आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य चालू दिली, त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचं लोगो आझाद हिंद आणि ते मध्ये वाघाचं चिन्ह आणि ते पलीकडचं ते त्याचं ध्वजचिन्ह खाली ते आझाद हिंद सेनेचं राष्ट्रगीत कदम कदम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वैयक्तिक म्हणजे इकडून तुम्ही आझादी दूंगा ते त्यांचं वैयक्तिक लोकांसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांचं एक वाक्य होतं. कुठलं वाक्य? तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आझादी दूंगा. काय होतो याचा अर्थ? बस काय अर्थ व्हायचा? ऍक्च्युअल खून द्यायचं होतं का? म्हणजे काय अर्थ होतं? इथल्या लोकांना माता भगिनींना आव्हान करत होते, माता भगिनींना आव्हान करत होते की तुमचे मुलं सैन्यामध्ये म्हणजे आझादी सेनेमध्ये भरती करा, आपण सगळेजण भारत मातेला स्वातंत्र्य करूया. मी तुम्हाला अभिवचन देतोय, काय मी तुम्हाला अभिवचन देतोय की भारत मातेला मी स्वातंत्र्य करून देतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा पुत्र मला म्हणजे आझादी सेनेमध्ये तुम्हाला द्यावा लागेल, अशा प्रकारचे भावनिक आव्हान. कारण ब्रिटिशांच्या फलटणमध्ये अधिक पगार मिळत होता आणि आझाद म्हणजे तसं जर बघितलं तर इकडं अगदी तुटपुंजी ज्याला आपण म्हणूया, कारण एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन ती सेना स्थापन झाली होती, कोणाविरुद्ध युद्ध करण्यासाठी नाही की भारत मातेला मुक्त करणे. असं असताना त्यांनी भावनिक आव्हान भारतीय माता भगिनींना किंवा तमाम भारतीयांना ते आव्हान त्यामध्ये केलेलं होतं. आव्हान करताना कशा कशाचा माध्यमाचा वापर केला असेल बरं? त्यांनी काही चित्र दिसतंय तिथं बघा बरं नीट बारकाईनं. हाँ बोलिए रमेश मैडम, आपको कोई कुछ दिखाई दे रहा है? अभी पिक्चर है, मराठी नहीं आता है. ओके उडगे मैडम आहेत का आपल्याकडे? उडगे मॅडम आहेत ना? व्हिडिओ बर. तेव्हा तर ते पलायन झालेले होते, भारतात त्यांना एंट्रीच नव्हती. ब्रिटिशांच्या सैनिकांना त्यांनी अगदी झुंगारा घेऊन त्यांनी हे केलेलं होतं. भारतीय रेडिओ तर नाहीच आहे. कुठल्या रेडिओ केंद्रावरून? त्यांनी भारतातून हिटलरला आव्हान भेटणारा हा एकमेव माणूस आहे भारतात की हिटलरला डायरेक्ट जाऊन भेट की आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण हिटलरने म्हटलं होतं इथपर्यंत येण्याची गरज नव्हती, बाजूलाच तुमचं जपान आहे, जरी सांगितलं असतं तर जपान तुम्हाला मदत केला असता. आणि त्यांनी जे काही मदत हवी आहे ती मदत त्यांनी यांना देऊ केलेली आपल्याला त्यामध्ये दिसतंय. मग तिथलं रेडिओ केंद्र असेल, तिथून काही सामुग्री असेल, या सगळ्या गोष्टीची मदत आपल्याला त्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून तिथं सुद्धा त्यांनी ती मदत केलेली आपल्याला दिसतंय. म्हणजे परकीय याची मदत घेणारा एकमेव नेता तो होता आणि त्यांनी ती मदत घेऊन भारत मातेला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. पण आझाद हिंद सेनेचा हेतू पूर्ण झाला का नाही झाला? पाठी बोला. झाला नाही हे सगळ्यांनाच माहित आहे, पण का नाही झाला? बोला. नवीन लोक बोला, कोणीतरी तेच हात नको आहे, नवीन कोणीतरी बोला. झाला नाही हे बरोबर आहे, का नाही झाला? इकडे हा बोला मॅडम, बोला थोडक्यात बोला. त्याच्यानंतर त्यांना जी जपानकडून मिळणारी मदत होती ती बंद झाली. का बंद झाली? कारण बंद झाली बरोबर आहे, त्यांना मिळणारी जपानकडून मदत बंद झाली, जर्मनीकडून होणारी मदत बंद झाली. का झाली? कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि जपान हरलेलं होतं. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती अमेरिकेने बॉम्ब वर्षाव करून, म्हणजे आपलं जसं
देशाचं आर्थिक राजधानी म्हणतो त्या देशाची जे होतं ते पूर्णतः उद्ध्वस्त केलेली होती आणि जपान शरणागती पत्करत होता आणि जर्मनीमध्ये सुद्धा हिटलरला कैद करण्यात आलेली होती आणि तिथं मात्र सगळे जे विरोधी राष्ट्र होते ते हारलेली होती कारण त्यांना मदत हवी होती ते दुसऱ्यांना मदत कशी करणार आणि दुर्दैवाने इंग्रज त्यामध्ये त्या युद्धामध्ये म्हणजे इंग्रजांची जी बाजू होती ती दोस्त राष्ट्रांची मित्र राष्ट्रांनी दोस्त राहायची ती हारले आणि अमेरिका आणि इंग्रज हे जिंकले आणि दुर्दैवाने जेव्हा अंदमान आणि निकोबार हे 2 बेट नेताजी सुभाषचंद्र बोसने ताब्यात घेतलेली होती ती ताब्यात घेऊन ते भारतात पुन्हा आक्रमण करणार तितक्या जपान आणि जर्मनीने माघार घेतली पाहिजे ती मदत त्यांना मिळाली नाही दुर्दैवाने हे सैन्य जे आहे ते पूर्ण सैन्य आझादी सैन्यामधले जे सैन्य होतं ते सैरबैर झालं काही जेरबंद झालं आणि त्यामुळे तिथंच आझादी सेनेचं जे काम आहे तिथं हे झालं आणि पण काळाच्या ओघामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं जे स्वप्न होतं ते 1947 ला म्हणजे 5 वर्ष त्याला पूर्ण ते पुढे गेलं म्हणजे 3-4 वर्ष पुढे गेलं आणि पण 1947 ला आपलं स्वप्न मिळालं आपल्या सगळ्यांना माहित आहे. ओके पाठ समजला का? चला मी काय आता प्रश्न देतो प्रश्न लिहून घ्या किंवा मला समरी टाईप एकाने जरी सांगितलंय अगदी 2 मिनिटांमध्ये काय सांगता येईल तुम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी अगदी समरी टाईप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ह्याच्यावरती 2 मिनिटांमध्ये काय सांगता येईल त्यांचं कार्य आणि ह्याच्याविषयी 2च मिनिटात अगदी जास्त थोडक्यात बोला 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 बिंदास बोला. राष्ट्रीय सभेत म्हणजे अगदी आझादी सेनेपासून सुरुवात करा. आझादी सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी का केली होती ती स्थापना तर राष्ट्रीय सभेमध्ये त्यांचे जे मतभेद होते महात्मा गांधी किंवा त्यांच्या विचारांशी राष्ट्रीय सभेच्या विचारांशी जे मतभेद झाले होते ते त्यामुळे त्यांनी वेगळा मार्ग निवडला. दुसऱ्या महायुद्ध तिकडे चालू झालं जर्मनी आणि अमेरिका यांच्यामध्ये हीच संधी त्यांना मिळाली जेणेकरून ते भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लगेच वेगळा मार्ग निवडला आणि राष्ट्रीय सभेचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हे संस्थेची स्थापना केली आणि त्यातून त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या लढ्यामध्ये या सशस्त्र क्रांतिकारी लढ्यांमध्ये त्यांनी सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन केलं. त्याच्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं आणि तिथून पण त्यांनी वेषांतर करून त्यांची सुटका करून घेतली आणि ते जर्मनीला गेले. तिथं त्यांनी रासबिहारी बोस हे जे आहेत त्यांना बाहेरून मदत पुरवली या पूर्ण सशस्त्र क्रांतिकारी लढ्यासाठी आणि तिथं त्यांनी आझाद हिंद सेना हे त्यांनी पर्टिक्युलर एक संस्था स्थापन केली. आझाद हिंद सेनेची स्थापना त्यावेळेस त्यांनी केली आणि ह्याचे मेन संस्थापक रासबिहारी बोस होते परंतु या नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं होतं आणि यामध्ये एक महिला पथक देखील होतं ज्याचं नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर जे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत त्यांनी जनतेला आवाहन करण्यासाठी एक वाक्य म्हटलेलं आहे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. या वाक्यातून त्यांनी पूर्ण भारतीय जनतेला प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर जी जपान आणि जर्मनीकडून त्यांना जी मदत मिळत होती या सर्व लढ्यासाठी आझाद हिंद सेनेसाठी जेव्हा जे दुसरं महायुद्ध सुरू होतं त्यामध्ये जर्मनी आणि जपानचा पूर्णपणे पराभव झाला. हिटलर यांना देखील कैद करण्यात आली. त्यामुळे ती जी मदत मिळणार होती ती पण पूर्णपणे बंद झाली आणि ह्यामुळे जे आझाद हिंद सेनेमधले जे सैनिक होते जे सर्व सैनिक होते ते त्यांनी शस्त्राखाली टाकून त्यांना नाईलाजाने शरणागती पत्करावी लागली आणि त्यामुळे हे आझाद हिंद सेनेचं जे कार्य होतं ते तिथेच म्हणजे जो हेतू होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तो तिथेच संपुष्टात आला आणि अशा प्रकारे आझाद हिंद सेनेचं कार्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कामगिरी. अंदमान आणि निकोबार ह्या दोघांना त्याने वेगळे 2 नावं दिलेली होती शहीद आणि स्वराज. पण नंतर त्याचं
भारत सरकारने त्याचे नामांतर पुन्हा तेच अंदमान आणि निकोबारच केलेलं आहे. अशा रीतीने आज आपण ज्ञानरचनावादी पाठ एका वेगळ्या पद्धतीनं पाठ आपण अभ्यासलो आहोत.